अकोल्यातील अकोट फैल भागात काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे। या वादात दोन्ही पक्षांचे समर्थकही एकमेकांवर भिडले। दरम्यान झालेल्या गोंधळात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करण्यात आला असून तो गंभीर जखमी आहे। तसेच या घटनेत आणखी 4 जण जखमी झाले आहेत। सर्व जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अकोला महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि एमआयएम या दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढत असल्याचे चित्र आहे। याच पार्श्वभूमीवर काल रात्री अकोट फैल परिसरात एमआयएमचे नगरसेवक सय्यद रहीम सय्यद हाशम आणि काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल करीम यांच्यात शाब्दिक वाद झाला। हा वाद काही वेळातच चिघळून झटापट, हाणामारी आणि दगडफेकीपर्यंत पोहोचला। या गोंधळादरम्यान एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। या घटनेत एकूण 5 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। त्या गोंधळादरम्यान एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। या घटनेत एकूण 5 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सुरू असलेली राजकीय धुसफूस हेच या वादामागील प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। रात करीब 8:30 बजे के वक्त नगरसेवक सैयद रहीम सैयद हाशम और अब्दुल करीम जो कांग्रेस के नगरसेवक है, इन दोनों के बीच में पुराने विवाद के चलते झगड़ा हुआ। दोनों पार्टी के 4-5 समर्थक एक साथ भिड़े। इनमें 2 लोग जख्मी हो गए हैं, उन्हें अस्पताल में पहुंचाया गया है। उनकी तबीयत अभी ठीक है। दोनों पार्टियों के रिपोर्ट पर से गुना दाखिल करने की प्रक्रिया शुरू है और दोनों पार्टियों के 3 लोग पुलिस के ताबे में हैं। परिस्थिति अभी शांततापूर्ण है। पुलिस की पेट्रोलिंग शुरू है। कोई अफवाह पर ध्यान न दें।